काल छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली। कुणाल चांदगुडे या 19 वर्षीय तरुणाने जे आहे ते आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्याला वाचवताना आईवडिलांना सुद्धा मृत्यू झाला। आता मी कुणालच्या घरी आहे। आपण बघतो कुणाल याच घरी जे आहे ते आईवडिलांसोबत राहायचा, मात्र आता या घरात कोणीही नाही। कालपासून जे आहे ते या घराला कुलूप आहे आणि कुणाल आणि त्यांच्या परिवारानं हे श्वान पाळलं होतं, मात्र कालपासून जे आहे ते त्याच्या जवळचे माणसं त्याला भेटत नाहीत, दिसत नाही, म्हणून जे आहे ते अशा पद्धतीनं श्वान सुद्धा कुठेतरी व्याकुल झाल्याचं पाहायला मिळतं आणि सारखं जे आहे ते भुगताना पाहायला मिळतं। हे जे व्यक्ती उभे आहेत ते कुणालचे आजोबा आहेत, म्हणजे कुणालच्या आईचे वडील आहेत। हे कधीमधी इथे यायचे, म्हणून त्या श्वानासोबत त्यांची ओळख आहे। मात्र असं असलं तरी कालपासून या घरात कोणी नसल्यामुळे ते श्वान जे आहे ते अशा पद्धतीनं मोठ्यानं ओरडताना आपल्याला पाहायला मिळतं। अगदी ते सुद्धा या ठिकाणी या घटनेत पोरकं झाले। आपण बघतो कुणालचे आजोबा माझ्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। नेमकं सगळं काय झालं काय सांगा? अतिशय दुर्दैवी घटना घडली। तुमची मुलगी तू जावई आता या जगात नाही आहेत, काय झालं होतं नेमकं? काही मामूली वडील आणि मुलावर एक किंचितसा काही वाद होता, बस बाकी काहीच कारण नव्हतं। आणि त्याचा सुसाईड करायचा त्याचा प्रयत्नही नव्हता त्याचा, फक्त एक वडिलांना थोडं प्रेशराईज करावं म्हणून, बाकी काही नव्हतं। म्हणजे आत्महत्या करायचा तर बिलकुल विचारच नव्हता त्याचा। आता कुणाल तुमचा नातूच आहे, कसं होतं कुणालचा स्वभाव? लहानपणापासून तुम्ही त्यांना ओळखता? हो, माझ्यापाशी जवळपास 12 वर्ष माझ्यापाशीच राहत होता तो। माझे नॉर्मल मुलगा होता तो, चिडचिडा नाही, भांडखोर नाही, व्यवस्थित बोलायचा लागायचा आणि अतिशय हुशार होता। प्रत्येक वर्षी क्लासमध्ये 80 ते 90% मार्क घ्यायचा। आणि त्याचं हिमालय स्कूलमध्ये बी त्यानं 10वीला 83% मार्क घेतले। हुशार होता। डॉक्टर व्हायची इच्छा होती त्याची, त्याच्या आईची, वडिलांची, आईची, मुलाची, तिघांची इच्छा होती की त्या हिशोबाने त्यांना नीटची परीक्षा पण कोचिंग क्लासेस लावला होता। कशामुळे झालं काय वाटतं? काय त्यांचं मामूलीचं काहीतरी क्लेशेस असं मतभेद कोण्या एखाद्या विषयावर तितकं डिटेल नाही माहीत त्याची मला, पण नॉर्मल म्हणजे इन जनरल प्रत्येक फॅमिलीमध्ये असतात तसं एक, बरं बाकी काही नाही। कुणालचे आजोबा म्हणून, कुणालच्या आईचे वडील म्हणून तुमच्या काहीतरी कानावर आलं असेल याच्या अगोदर, असं काय घरात चालू आहे का? नाही नाही, तसं काय असेल तर मला त्यांनी फोन करून सांगतात नेहमी काही झालं आणि मी येतो इथं। तसं यायचं काम पडलं नाही कधी, असं कधी झालंही नाही कधी। त्यांची वाद एखाद टाईम काही नॉर्मल झाला बी असेल तर नॉमिनल, कोणी पाहुणे आले गेले किंवा याच्यावरून काही झालं बी असेल तर तो नॉर्मल। बाकी बिहेवियर दोघांचे चांगलं होतं, एकमेकाला समजून घ्यायचे। आणि एकच मुलगा होता त्याची अतिशय। कुणाल काय आयफोन वगैरे मागत होता? फोन मागत होता कुणाल? नाही, त्याच्याकडे ऑलरेडी आयफोन आहे ना, त्याच्या आईकडे बी आयफोन आहे आणि कुणालकडे बी आयफोन आहे। हां, आत्ता बी आहे, तो कुठला आहे तो दाखवू शकतो, आहे आयफोन ऑलरेडी आहे। हे जे श्वान आहे ते किती दिवसापासून कुणाल त्याचा सांभाळ करायचा? मला मुलं सांगत होती कुणाल त्यांना बाहेर घेऊन जायचा यायचा। कुणाल जवळपास 6-7 वर्षापासून त्यांच्याकडे आहे तो श्वान। तो त्याला बाहेर नेणं आणणं तोच करायचा। आता ते काही खात नाही का? बिस्किट खात नाही, काही खात नाही? सध्या बिस्किट खातोय तो, पण ॲक्च्युली तो कुणालच्या हाताने आणि त्याचे कुणालच्या मम्मीच्या हातानेच तो शक्यतो जेवण करायचा तो। बाकी असं खात नव्हता तो हाताने। आता कोण सांभाळ करतात त्याला? आता आमच्या शक्य काही ना काही रस्ता काढून त्याला बाहेर, कारण त्याला इथं ठेवणं शक्य नाही त्याला, कारण आम्हाला रूम बी खाली करायची, त्यामुळे त्याची काही ना काही व्यवस्था करू आम्ही त्याची। कशाचं? माझं का? बबनराव रामराव गाभूड। निश्चित आपण बघतोय हे कुणालचे आजोबा होते, अर्थात कुणालच्या आईचे वडील होते। त्यांचं नेहमी कुणालकडे त्यांच्या आईवडिलाकडे येणं जाणं असायचं, मात्र असा काही फारसा मोठा वाद नव्हता आणि ही दुर्दैवी घटना चुकीनं झाला असं सुद्धा त्यांनी सांगितलं आणि आपण बघितलं तर हे श्वान आहे या ठिकाणी कुणाल आणि त्यांची फॅमिली येथे नसल्यामुळं अशा पद्धतीने ते मोठमोठ्याने ओरडताना पाहायला मिळतं। यांनी सुद्धा त्यांना बिस्किट टाकले आज सुद्धा सांगण्यात आले आणि आता पुढची जी आहे ती व्यवस्था त्या श्वानाची हे किंवा त्यांचे इतर नातेवाईक करतील। मात्र या सगळ्या दुर्दैवी घटनेमुळे जे आहे ते फक्त समाज म्हणत नाही तर एक मूक जनावर सुद्धा अशा पद्धतीने ओरडताना आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।